आज मी आधीच ज्याप्रमाणे सांगितलं, की आमचे सहकारी अतुल कुमार कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. ह्या वाढदिवसानिमित्त आता हे औचित्य साधून आपण त्यांना विश पण करणार आहोत. मी त्यांना इथे बोलवून घेतलंय आज माझ्या घरीच औरंगाबादला आणि त्यांना शुभेच्छा पण देणार आहोत आणि मराठी ज्योतिषी मंडळ यांच्यातर्फे जो त्यांना एक पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्योतिष मित्र. तर तो पण आज इथले जे आपले संस्थापक आहेत, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष आहेत, तर ते सुद्धा इथे आलेले आहेत. तर मी अष्टकवर्ग महागुरू ज्योतिषाचार्य प्रदीप पंडित सरांचं इथं स्वागत करतो. त्याच्यानंतर डॉक्टर निलेश कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मराठी ज्योतिषी मंडळ यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो. आणि आज जो आपल्याला सत्कार करायचा आहे, तर त्या विषयावर मी सर्वात आधी पंडित सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. पंडित सरांना अनम्यूट करा, मुग्धा मॅडम. नमस्कार. हां, नमस्कार सर. नमस्कार पॉली सर. नमस्कार. सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार, उपस्थितांचे पण आभार. जेव्हा करोना नुकताच सुरू झाला होता तेव्हा सगळं जगच बदलायला सुरुवात झाली होती. फळा काय असतो, खडू काय असतो, व्हाईट बोर्ड काय असतो, ज्योतिष क्लास कसे असतात, संमेलन कसे असतात, स्टेज काय असतं, माईक काय असतं, हे सगळे गोष्टी अशा एका परग्रहासारख्या वाटायला लागल्या होत्या. हे सगळं आपण स्वप्नात एकेकाळी पाहिलं असं वाटायला लागलं होतं. आणि मग साहजिकच मुकेशच्या भाषेत बोलायचं तर जाने कहाँ गए वो दिन असं सगळं वाटायला लागलं होतं. मी हाडाचा शिक्षक, शिकवण हे माझ्या रक्तामध्ये, शिकवण हा माझा श्वास आहे आणि हा माझा श्वासच बंद झाला होता. तुम्हाला कदाचित विश्वास बसेल नाही बसेल, पण खरंच मी फळ्याशिवाय विद्यार्थ्यांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कसं जगायचं हा माझ्यापुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कसं जगायचं, काय करायचं, मन अगदी वेडपिसं झालं होतं. आणि मन असं हे काळोखी झाली असताना अचानक ही त्रिमूर्ती समोर आली. पावले सर, कुलकर्णी सर आणि सोनवणे सर. आणि त्यांनी एक झूम नावाचे काहीतरी मायावी म्हणा, जादुई म्हणा, अस्त्र मला दिलं आणि सांगितलं की जा, आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना भेटू शकता, बोलू शकतात, तुमचं ज्योतिष कार्य चालवू शकतात. आणि त्यानंतर मग आमचा हा तुमच्याशी गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू झाला. काही व्याख्यानं आपण केली. माझी अष्टकवर्गाची 2 कार्यशाळा झाल्या. एक रक्तशास्त्राची कार्यशाळा झाली. आमच्या कुलकर्णी सरांची अंकशास्त्राची कार्यशाळा झाली. आणि मग आपली ही ज्योतिष दिंडी सुरू झाली, ज्योतिष वारी सुरू झाली. आणि हे सर्व शक्य झालं या त्रिमूर्तीमुळे. पावले सर, सोनवणे सर आणि आपले कुलकर्णी सर. तर या त्रिमूर्तीपैकी कुलकर्णी सरांचा आज वाढदिवस आहे. कुलकर्णी सर, उपचार म्हणून नाही, खरोखर मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जीवनाचा इथून तुमचा पुढचा प्रवास चांगल्या आरोग्याचा, चांगल्या यशाचा, सुख समाधानाचा जावो ही मनपूर्वक परमेश्वराची आणि प्रार्थना. कुलकर्णी सर, यू आर डिफरंट. तुम्ही काहीतरी वेगळे आहात. आजकाल काय झालंय, प्रत्येकजण पैसा, पद, प्रसिद्धी यांच्या मागे धावायला लागलेला आहे. माईक दिसला की त्यात घुसावंसं वाटतं, कॅमेरा दिसला की त्यात घुसावंसं वाटतं, स्टेज दिसला की ॲटलिस्ट सूत्रसंचालन तरी द्या, भाषण तरी द्या, अशी याचना सगळीकडे दिसून येते. आणि या सगळ्यांमध्ये अतुल सर तुम्ही वेगळे आहात. तुम्ही नेहमीच पडद्यामागे असतात. लाईमलाईटमध्ये यावं असं तुम्हाला कधीच वाटलं नाही. मूकपणे, शांतपणे, एकांतात आपली ज्योतिष सेवा तुम्ही चालू ठेवलेली आहे. हे तुमचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे. आपल्या मराठी ज्योतिष मंडळाने ज्योतिष संबंधी अनेक कार्य केलेली आहेत. सर्वात मोठं कार्य म्हणजे मराठी मनाच्या ज्योतिषांचं संघटन आपण केलं. आणि या संघटनाची, या सभासदांची संख्या आता जवळजवळ 1000च्या आसपास आलेली आहे. हे सांगताना मला आनंद होतोय. त्याचबरोबर ज्योतिष प्रसार आणि प्रचार हे देखील आपलं कार्य होतं. त्यासाठी आपण वेगवेगळ्या कार्यशाळा, व्याख्यानं आपण आयोजित केली होती. आणि या सगळ्याबरोबर आज आपण आणखीन एक नवीन उपक्रम साजरा करत आहोत. तो म्हणजे ज्योतिष मित्र हा पुरस्कार देण्याचा. ज्यांनी तन मन धनाने जे ज्योतिषासाठी
झिजलेत, झिजतायत, राबतायत, त्यांच्या मूक कार्याला मानाचा मुजरा म्हणून आपण हा ज्योतिष मित्र हा पुरस्कार ह्या वर्षापासून सुरू केला आहे. आणि हा पहिला पुरस्कार अर्थातच अतुलजींना आपण बहाल करत आहोत. अतुलजी एक निस्पृह व्यक्तिमत्व आहे. अनेक दिवसापासून त्यांचा माझा सहवास आहे, त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो, एक निस्पृह, निस्वार्थी, निगर्वी, नम्र, निष्कलंक आणि नामांकित असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अतुलजी. अतुलजी, या पुरस्कारासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. हा पुरस्कार देऊन आम्ही काही मोठेपणा केलेला नाहीये. अशा पुरस्कारावर खरं तर तुमच्यासारख्या व्यक्तींचा हक्कच असतो. तो हक्क कधी कधी डावलला जातो. तो डावलला जाऊ नये म्हणून हा पहिला पुरस्कार आम्ही तुम्हाला देत आहोत. सरकारी बंधनामुळे खरं तर प्रत्यक्ष तुमच्या पाशी येऊन हा आम्ही सत्कार करायला पाहिजे. परंतु जेव्हा केव्हा योग येईल, आपल्या मराठी ज्योतिष मंडळाचं पहिलं धूमधडाक्यात अधिवेशन होईल, त्या अधिवेशनामध्ये हा पुरस्कार आम्ही तुम्हाला फिजिकली देणार आहोत. आपण काय जे ज्योतिष कार्य केलं आहे ते तुमच्या नावाप्रमाणेच अतुलनीय आहे. तुमचं नाव अतुल आहे, तुमचं कार्य देखील अतुलनीय आहे. इतकं बॅकस्टेजला राहून मनापासून काम करणारी व्यक्ती फार विरळ्या. मला तुमच्यामध्ये आमचे सोनाळकर सर दिसतात. त्यांचं देखील कार्य असंच असायचं. तुमच्या नावामध्ये कुमार आहे. कुमार म्हणजे राजकुमार, एव्हरग्रीन राजकुमार, आणि कुमार म्हणजे बुध, बुध म्हणजे ज्योतिष. त्यामुळे ज्योतिष क्षेत्रातील तुमचं हे कार्य कायमस्वरूपी एव्हरग्रीन राहणार आहे, ताजं तवाज राहणार आहे. तुमच्या या सगळ्या कार्यासाठी माझ्यातर्फे, मराठी ज्योतिष मंडळातर्फे, वेदशक्ती संवादातर्फे आणि उपस्थित सगळ्यांतर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. थँक्यू. धन्यवाद सर. आणि आता मी अतुलजींना इथे आलेले आहेत ते, तर त्यांना मी त्यांचं अतुलजींचं म्हणणं आहे की आधी निलेश कुलकर्णींचंही आपण ऐकूया 2 शब्द. बरोबर. तर त्याआधी मला थोडंसं बोलायचं आहे, अतुलजींविषयी सांगायचं. साधारण आमची म्हणजे आता किमान 10-12 वर्ष तरी झाले असतील आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर हळू-हळू एक मैत्रीचं स्वरूप आलंय. तसं आमच्या वयामध्ये खूप फरक आहे. पण मला माझी काय माहीत अशी सवय की मला सगळ्या वयोवर्गातले माझे मित्र आहेत. आणि त्याच्यापैकी बरेचसे असे लोकं आहेत, की मी जर त्यांना काही सांगितलं की हे करा, तर ते मला उलटा प्रश्न विचारत नाहीत, की का करायचं? कशासाठी करायचं? आणि किती करायचं? हे मला काही विचारत नाहीत. असे काही लोकं माझ्या आयुष्यात आहेत. आणि त्याच्यापैकी एक अतुलजी आहेत. अभय शास्त्री सोनवणे पण आहेत. म्हणजे मी त्यांना कधीही कुठूनही फोन करतो आणि हे काम करायचं म्हटल्यावर ते आधी काम करतात आणि मग त्याच्यानंतर आमचं बोलणं होतं. म्हणजे त्यांना अगदी मी सांगितलं, की माझ्या अकाउंटला एवढे पैसे टाकायचे, तर ते लगेच पैसे टाकतात. ते विचारत नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कशाला पैसे मागताय? त्यांच्याकडे नसेल तर ते मॅनेज करतील कुठून तरी आणि ते माझं काम मात्र आधी करतील. तर असे 2 तर माझे पंख आहे असं मी समजतो. कारण हात म्हणजे तरी एक लिमिट असतं. कारण माझं औरंगाबादचं ऑफिस मी अतुलजींच्या भरोश्यावर कधी पण सोडून जायचो. म्हणजे मला अर्ध्या रात्री कुठून कोणता कॉल आला, की मला सॉफ्टवेअर पाहिजे किंवा काही सर्व्हिस पाहिजे. तर मी ताबडतोब कुलूप लावून निघून जायचो आणि दुसरी किल्ली अतुलजींकडे होती. आणि ते नेहमी त्यांना जे सांगितलं ते माझ्या ऑफिसला येऊन काम करायचे. कोणाला सॉफ्टवेअर द्यायचंय, कोणाला सर्व्हिस द्यायची आहे, ट्रबल शूटिंग आहे. आणि मला कोणत्याही गावातून फोन येतो कधी पण, की मला सॉफ्टवेअर पाहिजे आणि ते मला फिजिकली तुम्ही माणूस पाठवा आणि मला ते इन्स्टॉल करून पाहिजे. तर मी तो बोलत सुद्धा नाही, मी मेसेज टाकून देतो अतुलजींना, की तुम्हाला इकडे जायचंय, हा पत्ता आहे, हे सॉफ्टवेअर द्यायचंय. आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्यांनी सांगितलेल्या वेळेला त्यांचा फोन येतो, की डन, काम झालंय. तर ते पैसे वगैरे सगळं म्हणजे मला खात्री असते, की ते सगळं व्यवस्थित करूनच आलेले असतात. म्हणजे जी बिरबलाला गोष्ट सांगितली एखादी, तर ती कशी तो सगळंच करून येतो आणि फायनली सांगतो, की आपल्याला हा फायदा झालेला आहे किंवा मी हे ॲडिशनल कामही करून आलेलो आहे. तर असे हे दोघं माझ्या सोबत असतात आणि मी त्यांना कधी पण म्हणजे मागे एकदा 2 महिन्यापूर्वी मी त्यांना रात्री फोन केला, की उद्यापासून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.
तर त्यांनी मला प्रश्न नाही विचारला की कशाला सांगताय काय नाही, डन. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीपासून मंत्रजप सुरू केला. त्यांना मी सांगितलं होतं इतक्या दिवस इतक्या माळा दररोज झाल्या पाहिजेत. त्यांनी ते अगदी बिनबोभाट ते केलं सुद्धा. झाल्यानंतर त्यांचा मला फोन आला किंवा मी आदल्या दिवशी विचारला, आता उद्या शेवटचा दिवस आहे, आपल्याला उद्यापासून परवापासून हा मंत्र सुरू करायचा आहे. तर ते तसं ऐकतात आणि असं ऐकल्यामुळे जे मी अगदी काय मुक्त विहार करू शकतो किंवा अशा काही व्याख्यानमाला मी आयोजित करू शकतो किंवा मी जो हा संकल्प करू शकतो, तर ह्याच्या मागे फार मोठी शक्ती आहे. आणि त्या शक्तीमधला हा एक भाग आहे की हे माझ्या पाठीशी लोक उभे असतात आणि त्याच्यामुळे हे सगळे उद्योग उद्योग म्हणू शकतो याला आपण, हे सगळं मी करू शकतो. तर खरंच म्हणजे मेमोरेबल आहे. आयुष्याचा एक तो मोठा घटक आहे. तर मी त्यांना ह्या निमित्ताने अभिनंदन करतो, त्यांना जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल. आणि त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देतो. आपण आता डॉक्टर निलेश कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मराठी ज्योतिषी मंडळ, यांचे काही विचार ऐकूयात. त्यांना काय बोलायचंय ते आपण ऐकूया आणि मग नंतर मी अतुलजींना प्रत्यक्ष पुष्पगुच्छ किंवा एक फूल आपण देऊ फक्त, कारण ते अतुलजीच अगदी संकोच करत होते की पुष्पगुच्छ वगैरे काही नको, शाल श्रीफळ नको. पण मी त्यांना म्हटलं की हा एक सगळ्यांना आनंद देणारा हा प्रसंग आहे. जरी समजा तुम्हाला नको वाटत असेल तरी तरी ते आपण करतोय याच्याकरता, सगळ्यांना आनंद व्हावा याच्याकरता आणि सगळ्यांना बघायला मिळेल की हा इथे सोहळा होतोय. आणि अगदी फिजिकली नाही, एखाद्या म्हणजे ऑडिटोरियममध्ये नाही किंवा कोणत्या एखाद्या कार्यस्थळी नाही, पण आता व्हर्च्युअली आपण सगळं बघू शकता. ती आपल्याला संधी मिळालेली आहे, तर त्या संधीचा नक्कीच आपण फायदा घेऊ. तर मी आता डॉक्टर निलेश कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार इथे मांडावे. ठीक आहे. आज आपले सगळ्यांचे सहकारी आणि वेदचक्षुचे एक महत्वाचा पंख, म्हणजे जसं आता सांगितलं पावले सरांनी, माझे 2 पंख, त्यातला हा महत्वाचा पंख, असा वेदचक्षुचा एक महत्वाचा पंख, जे आपले अतुल सरांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक चांगल्या प्रसन्न कार्यक्रमात, एक आनंदाच्या कार्यक्रमात आपण सगळेजण सहभागी झालेले आहोत. पहिल्यांदा अतुल सरांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी भरभरून शुभेच्छा देतो. आमचा एक मित्र आम्हाला भेटला आणि वेगळ्या अर्थानं भेटला, वेगळ्या क्षेत्रात भेटला. अशा मित्राला परत एकदा मी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं तर पंडित सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची मराठी ज्योतिष मंडळाची स्थापना झाली आणि कोरोनाच्या निमित्तानं लॉकडाऊन सगळ्या राज्यात सुरू झाला. लॉकडाऊन सुरू झाल्यावर आमचे मूळ उद्देश होते मराठी ज्योतिष मंडळाचे 2, की एक संघटन राज्यात पूर्ण उभं करणं आणि त्या निमित्तानं परत त्या संघटनाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार, ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, इतर त्या संलग्न असणारी सगळी शास्त्र असतील, यांचा एक वेगळ्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार व्हावा, हा दुसरा उद्देश होता. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची सभासद संख्या जवळपास 1000 पर्यंत पोहोचत चालली आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी होतो. पण आमच्या पुढे फार मोठा एक प्रश्न होता, की आपण आता हे सगळे सभासद झाले, यांच्यापर्यंत पोहोचणार कसं? तर त्याच काळात मगाशी पंडित सरांनी सांगितल्याप्रमाणे जे त्रिदेव आम्हाला मिळाले, ते त्रिदेवातलं अत्यंत महत्वाचं पण सगळ्यात कमी दिसणारं असं दैवत म्हणजे आमचे अतुल सर. खरं तर अतुल सर दिसतात कमी, बोलतात कमी. म्हणजे अनेक कार्यक्रमात आम्ही त्यांना आग्रहाने कमीत कमी आभार तरी माना असं म्हणतो. खरं तर वक्तृत्व वगैरे सगळं चांगलं आहे, ते बोलतात चांगलं. पण एक व्यक्तीला एखाद्या सवय असती, की मोठेपणा नको, पुढं नको, अशा पद्धतीने कदाचित ते मागं राहणं पसंत करतात. पण पडद्याच्या आडून इतकी चांगली सूत्र हलवतात, की पुढचा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये किंवा चांगला यशस्वी होण्यामध्ये त्यांचा एक फार मोठा सहभाग असतो. या अनेक वेळा आमच्या लक्षात आलेला आहे. तर अशी ही व्यक्ती अतुल सर, की ज्यांचा वाढदिवस आहे. मग मी पंडित सर, आमचे काही ठराविक मुख्य सगळे मराठी ज्योतिष मंडळाचे मान्यवर, ह्यांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा करून निर्णय घेतला. आम्हालाही वेगळ्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्रात काम करणाऱ्या, ज्योतिषशास्त्राला मदत करणाऱ्या अनेक लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहन देता यावं, अशी पंडित सरांची आमची अनेक वेळा चर्चा झालेली होती. तर त्या चर्चेतूनच आमचा निर्णय झाला, की बाबा यंदाच्या वर्षापासून आपण काही पुरस्कार सुरू करूया.
तर त्यामध्ये आम्ही पहिला म्हणजे या वर्षीचा पहिला पुरस्कार आणि दरवर्षी तो दिला जाणार आहे. मराठी ज्योतिष मंडळाच्या वतीनं जो पुरस्कार दिला जाईल त्या व्यक्तीला त्या ज्योतिषशास्त्रात त्यानं केलेलं योगदान, ज्योतिषशास्त्राच्या प्रचारासाठी प्रसारासाठी दिलेलं योगदान हे विचारात घेऊन आम्ही तो दरवर्षी तो पुरस्कार देणार आहोत. तर तो पुरस्कार देताना आम्हाला आनंद होतोय की पहिला या वर्षीचा मराठी ज्योतिषी मंडळाचा ज्योतिष मित्र पुरस्कार आम्ही एका फार चांगल्या आमच्या मित्राला देऊ शकलो. याच्याबद्दल आम्ही खरंच समाधानी आहोत. पंडित सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक चांगली व्यक्ती म्हणजे आम्हालाही पुरस्कार देताना अत्यंत अभिमान वाटतोय की एका चांगल्या व्यक्तीला आपण हा पहिला पुरस्कार मराठी ज्योतिष मंडळाचा ज्योतिष मित्र हा पहिला पुरस्कार आम्ही अतुल सरांना मगाशी पंडित सरांनी जाहीर केला. त्या जाहीर केलेल्या पुरस्काराला मी अभिमानानं अगदी अनुमोदन देतो. मराठी ज्योतिष मंडळाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं फार जबाबदारीनं आम्हाला ते योग्यतेनं वाटलेली व्यक्ती अशा पद्धतीनं आम्ही ते पुरस्कार पंडित सरांनी मगाशी जाहीर केलाय. त्या पंडित सरांनी जाहीर केलेल्या पुरस्काराला मी माझ्या वतीनं अनुमोदन देतो आणि संपूर्ण मराठी ज्योतिष मंडळाच्या वतीनं आमचे असलेले सर्व सभासद असतील त्यामध्ये आपणही आहात, अतुल सर आपणही आहात. आपल्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आम्ही तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. तुमच्या पुढच्या कारकिर्दीला तुमचं ज्योतिषासाठी चाललेलं कार्य, इतर क्षेत्रासाठी चाललेलं कार्य असंच वाढत राहो. तुमचं सहकार्य आम्हाला मिळत राहो आणि तुमच्यासारखा मित्र आम्हाला लाभला ह्याचं आम्हाला नेहमीच समाधान वाटत राहो अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा अतुल सर तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मराठी ज्योतिषी मंडळाचा पहिला ज्योतिष मित्र पुरस्कार तुम्हाला मिळाला याबद्दल मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. धन्यवाद डॉक्टर निलेश कुलकर्णी सर. आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अतुलजींना पुष्प आणि शाल श्रीफळ हे देतोय. अभिनंदन कुलकर्णी सर. अतुल सर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुरस्काराबद्दल अभिनंदन. ही शाल नाहीये, हे आमच्या मायेचं पांघरुण आहे. अरे वा वा. आमच्या वतीने पावले सरांनी तुम्हाला दिलेलं. अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. असा हा वाढदिवसाचा सोहळा इथं साजरा झालेला आहे. माईक बंद. तर मी आता अष्टक वर्ग महागुरु ज्योतिषाचार्य प्रदीप पंडित सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या निमित्ताने आपण आता इतर काही गिफ्ट देण्यापेक्षा एक व्याख्यानाचीच त्यांना गिफ्ट देऊ. तर 2 इथे व्याख्यानं होतील. एक पंडित सरांचं व्याख्यान होईल. ते पारंपरिक ज्योतिष म्हणजे एक जनरल त्यांना मी बोलायला सांगितलंय की ज्योतिषाचं अभ्यासाबद्दल आणि पारंपरिक ज्योतिषाची जी स्थिती आहे त्याच्याबद्दल ते आपले विचार व्यक्त करतील. आणि त्याच्यानंतर डॉक्टर निलेश कुलकर्णी सर हे एक वास्तुशास्त्राबद्दल ते बोलणार आहेत. त्यांची नुकतीच आता म्हणजे परवापासून एक कार्यशाळा पण सुरू होतीये. त्याविषयी पण थोडीशी त्यांनी माहिती सांगावी अशी मी त्यांना विनंती करेल. तर सर्वात प्रथम पंडित सर नाही, त्याच्या आधी एक अतुलनीय भाषण आम्हाला ऐकायचं आहे. बर. हा. अतुल सरांचं का? हो. अतुल सर 2 शब्द तरी बोला. बोला 2 शब्द. आजच्या या वाढदिवसाचं निमित्त साधून आपण केलेले हे आहेत या निमित्ताने जे आपले ऋणानुबंध वाढलेले आहेत त्याच्याबद्दल सर्वांचे शतशः आभार. आणि त्यात विशेष म्हणजे महागुरु पंडित सर, अंकगुरु निलेश कुलकर्णी सर आणि आमचे ज्येष्ठ मित्र पावले सर यांचे सर्वांचे आभार. आता मी विनंती करतो पंडित सरांना त्यांनी आपले व्याख्यान द्यावे. हे ऋणानुबंध दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत जातील याची मला खात्री आहे. हो सर. धन्यवाद.
परत एकदा अभिनंदन कुलकर्णी सर. हो सर, धन्यवाद.